एक महत्त्वाची बातमी पुण्यातल्या गर्भवती मृत्यू प्रकरणाचा तिसरा अहवाल आता समोर आलेला आहे। तातडीने उपचार न मिळाल्यामुळे ईश्वरी भिसेंचा मृत्यू झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय। मेंदूला ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा झाला नाही असंही या अहवालात असल्याची माहिती आहे। मेंदूच्या पेशींवर याचा परिणाम होऊन मेंदूचं कार्य बिघडल्यामुळेच ईश्वरी भिसे यांचा मृत्यू झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय। तर पुण्यातल्या गर्भवती मृत्यू प्रकरणाचा हा तिसरा अहवाल आता समोर आलेला आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, काय अधिकची माहिती आहे? भिसे मृत्यू प्रकरणी राज्य सरकारने 3 समित्यांची स्थापना केली होती आणि या तिन्ही समित्यांचे अहवाल राज्य सरकारला प्राप्त झालेले आहेत। त्यातल्या तिसरी जी समिती होती पुणे महानगरपालिकेची माता मृत्यू अन्वेषण समिती, या समितीचा अहवाल काल राज्य सरकारला प्राप्त झालेला आहे। या अहवालात काही महत्वाच्या बाबी स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये तनिषा भिसे यांचा मृत्यू नेमका कसा झाला, त्यांच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा हा झाला नसल्यामुळे त्यांना तातडीने जी उपचार करणं त्यांच्यावरती गरजेचं होतं, तो उपचार न मिळाल्यामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे हे 3 अहवाल, अर्थात पहिला जो अहवाल होता तो राज्याच्या आरोग्य उपसंचालकांनी राज्य सरकारला दिलेला आहे, दुसरा जो अहवाल होता तो धर्मदाय आयुक्तांनी, आणि तिसरा आता माता मृत्यू अन्वेषण विभागाचा, असे 3 अहवाल राज्य सरकारला प्राप्त झालेले आहेत। त्यामुळे आता राज्य सरकार दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती नेमकी काय कारवाई करणार हे बघणं महत्वाचं असणार आहे। काल देखील राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी देखील राज्य सरकारकडे रुग्णालयावरती कारवाईची मागणी केलेली आहे। या तिन्ही अहवालामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी असल्याचं या रुग्णालयावर काय कारवाई होते तेच योगेश पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।